राज्यातील पीक विम्याचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आताचे सर्वात मोठे आनंदाचे बातमी आलेली आहे। बघा, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोयाबीन पिकासाठी 58,000 रुपयाप्रमाणे पीक विमा विस्तार होत आहे। कपाशी पिकासाठी 60,000 रुपयाप्रमाणे पीक विमा येत आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांना तूर पिकासाठी 45,000 रुपये, मूग पिकासाठी 27,000 रुपये, उडीद पिकासाठी 25,000 रुपये आणि ज्वारी पिकासाठी 32,000 रुपयाप्रमाणे पीक विमा विस्तार सुद्धा होतच आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा पीक विम्याचे लाभार्थी असाल आणि तुमच्या खात्यामध्ये अजून पीक विम्याचे पैसे आलेले नसतील तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। कारण आजपासून परत एकदा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार होत आहेत। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये मागील 3 वर्षांचा पीक विमा विस्तार होत आहे। बघा, कापूस पिकासाठी, सोयाबीन पिकासाठी जास्त पीक विमा सोडण्यात आलेला आहे, परंतु जे उर्वरित पिके आहेत त्या पिकांसाठी 35,000 रुपये, 25,000 रुपये, 20,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा विस्तार होत आहे। त्यामुळे जर तुमचं नुकसान झालेलं असेल म्हणजे 2022, 2023, 2024 किंवा 2025 या 4 वर्षांच्या कालावधीमध्ये जर तुमच्या पिकांचं नुकसान झालेलं असेल आणि तुम्ही पीक विम्याचा अर्ज केलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज पीक विम्याचे पैसे येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, मागच्या 2 दिवसांपूर्वी केंद्र सरकारचे कृषी मंत्री शिवराज चौहान साहेब यांच्या माध्यमातून पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले होते, परंतु मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे काल विस्तार सुद्धा झालेले होते। त्यामुळे आज परत एकदा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार होत आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांनो, काल 12 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा झालेले आहेत। आज परत एकदा या 12 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार होणार आहेत आणि उद्या उर्वरित 12 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा, थेट केंद्राचे कृषी मंत्री शिवराज चौहान साहेब यांच्या माध्यमातून कालच पीक विमा कंपन्यांना आदेश सुद्धा देण्यात आलेला होता की लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार करा। त्यामुळे आज सकाळपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की हे पैसे तुमच्या खात्यामध्ये तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती येत असतात। ज्याप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता, पीएम किसानचा हप्ता तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये विस्तार होत असतं, त्याचप्रमाणे या पीक विम्याचे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये सुद्धा विस्तार होत आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले नसेल किंवा ज्या शेतकरी बांधवांनी लिंक केलेला असेल त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर बघायचं आहे की सध्याच्या स्थितीला आपली डीबीटी ऍक्टिव्ह आहे का। जर तुमची डीबीटी ऍक्टिव्ह असेल तरच तुमच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे येणार आहेत, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे नवीन कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील 3 दिवस अशाच पद्धतीने या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। त्यामुळे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही। तुमच्या खात्यामध्ये 2022, 2023, 2024 आणि 2025 या 4 वर्षांचा पीक विमा विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच खरीप पीक विमा असेल, रब्बी पीक विमा असेल, सर्व पीक विम्याचे पैसे आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहेत। बघा, कालपासून सुरुवात करण्यात आलेली आहे। काल भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा झालेले आहेत, परंतु काल ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे आलेले नव्हते त्या शेतकरी बांधवांना आज आणि उद्या सुद्धा पैसे येणार आहेत। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही, कारण कालपासून भरपूर शेतकरी
बांधवांनी आमच्याकडे विचारपूस सुद्धा केलेली होते की पीक विम्याचे पैसे आमच्या खात्यामध्ये कशामुळे आलेले नाहीत। बघा त्यावर ते कालच राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले नाहीत। जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत आहेत त्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे केलेली आहेत त्यांच्याच खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल आणि तुम्ही महत्त्वाची कामे केलेली नसतील त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये काल आणि परवा दिवशी पीक विम्याचे पैसे आलेले नसतील, जर तुम्ही आज ही कामे केले तर तुमच्या खात्यामध्ये आज संध्याकाळपर्यंत पैसे सुद्धा येणार आहेत आणि उद्या सुद्धा अशाच पद्धतीने पीक विम्याचे पैसे वाटप सुरूच राहणार आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील त्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे करायची आहेत, परंतु ज्या शेतकरी बांधवांनी अगोदरपासून कामे केलेली असतील त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तांतर करणं शक्य होत नसतं, त्यामुळे आज 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 12 जिल्ह्यांमधील 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत। बघा राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व पीक विमा कंपन्यांना आदेश सुद्धा दिलेले आहेत की लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर करा। त्यामुळे आज सकाळपासून या पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येतच आहेत। तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच पुरावा सुद्धा दाखवलेला आहे, त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ मोठा होईल परंतु यामध्ये सर्व माहिती मिळणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे येत आहेत, कोणत्या बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे येत आहेत, त्यासोबत अजून कोणत्या पिकांसाठी पीक विमा वाटप होत आहे, म्हणजेच कापूस असेल, तूर असेल, सोयाबीन असेल, बाजरी असेल, मूग असेल, म्हणजेच असे टोटल मिळून 60 पिके आहेत। तर या 60 पिकांपैकी तुमच्या कोणत्याही पिकाचं नुकसान झालेलं असेल तरी पण तुम्हाला या पीक विम्याचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत। बघा कालच पीक विम्याच्या याद्या जाहीर सुद्धा करण्यात आलेल्या होत्या, काल 12 जिल्ह्यांची यादी जाहीर सुद्धा झालेली होती, त्याचप्रमाणे आज परत दुसऱ्या 12 जिल्ह्यांची यादी जाहीर सुद्धा झालेली आहे। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तांतर होणार आहे। परंतु भरपूर शेतकरी बांधवांना वाटलं होतं की पीक विमा योजना बंद झाली, पीक विमा योजना बंद झाली। बघा शेतकरी बांधवांना, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि केंद्राचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर ती सूचना म्हणजे पीक विमा योजना बंद झालेली नाही, जी 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली होती, फक्त त्या योजनेमध्ये काही थोडेफार बदल सुद्धा करण्यात आलेले आहेत। तर या बदल करण्याची कारणे तुम्हाला सुद्धा सांगत आहे। बघा शेतकरी बांधवांना, काही बोगस शेतकरी बांधवांनी चुकीच्या पद्धतीने पीक विम्याचा अर्ज केलेला होता, चुकीच्या पद्धतीने मागील 1 वर्षांपासून ते सुद्धा पीक विम्याचे पैसे घेत होते, परंतु राज्य सरकारच्या या गोष्टी निदर्शनास आल्या, त्यामुळे राज्य सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे की 1 रुपयामध्ये जे पीक विमा योजना आहे तर त्याच्यामध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत, जेणेकरून जे शेतकरी बांधव खरोखर पीक विम्याचे लाभार्थी असतील त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे पोहोचत राहतील आणि जे शेतकरी बांधव बोगस शेतकरी बांधव असतील त्यांना या योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात येणार आहे। बघा शेतकरी बांधवांना, मागील 3 वर्षांचा पीक विमा सोडण्यात आलेला आहे। भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा प्रतीक्षा करत होतात, परंतु आता प्रतीक्षा संपली। शेतकऱ्यांनो बँक खाते तपासा, पीक विमा जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु शेतकरी बांधवांना, तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे आज सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले नाहीत, आज फक्त 12 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे या 12 जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होऊ शकतं। बघा शेतकरी बांधवांना, भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा कापूस पीक असेल, सोयाबीन पीक असेल, तूर असेल, बाजरी असेल, मूग असेल, उडीद असेल, कपाशी असेल, अशा पिकांचे पीक विमे सुद्धा उतरवलेले होते, परंतु तुमच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे आलेले नव्हते। परंतु राज्य सरकारने, केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे की सरसकट सर्व पीक विमा एकाच दिवशी तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर होईल। तशा पद्धतीने आजपासून परत एकदा पीक विम्याचे पैसे विस्तांतर सुद्धा
होतच आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। त्या शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहणं उपयोग सुद्धा होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही या 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांमध्ये येत असाल, मोडत असाल, तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। परंतु कोणते शेतकरी बांधव या पीक विम्यासाठी पात्र आहेत, आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडलेले आहेत, कोणत्या बँकेमध्ये पैसे येतील, कोणत्या बँकेचं खातं या पीक विम्याच्या पैशांसाठी चालणार नाही, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा देणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुमचं कापूस, सोयाबीन या 2 पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल, तर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा सुद्धा मिळत आहे। बघा आज राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की कापूस असेल, सोयाबीन असेल, अशी जी पिके आहेत तर या पिकांसाठी जास्त प्रमाणामध्ये खर्च लागत असतो। त्यामुळे राज्य सरकारने या 2 पिकांसाठी अजून काही पिके आहेत त्या पिकांसाठी सुद्धा जास्त पीक विमा वाटप करण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला होता। त्यामुळे आज कापूस पिकासाठी, सोयाबीन पिकासाठी सर्वात जास्त पीक विमा सुद्धा वाटप होत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, जे उर्वरित पिके आहेत त्या पिकांसाठी जास्त पीक विमा वाटप केला जात नाही। त्यांना 20,000, 30,000, 40,000 रुपयापर्यंत हा पीक विमा सुद्धा मिळत आहे। त्यामुळे त्या शेतकरी बांधवांना सुद्धा आज दिलासा मिळालेला आहे, कारण भरपूर शेतकरी बांधव या पीक विम्याचे पैसे कधी येतील भरपूर दिवसांपासून प्रतीक्षा सुद्धा करत होते। भरपूर दिवसांची प्रतीक्षा कालपासून संपलेली आहे। बघा काल 12 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आले, म्हणजेच काल 12 जिल्ह्यांमधील 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे सोडण्यात सुद्धा आलेले आहेत। आज उर्वरित 12 जिल्ह्यांमध्ये आणि उद्या जे उर्वरित 12 जिल्हे राहतील त्या 12 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। परंतु 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। तर ते 5 प्रकारचे शेतकरी बांधव कोणकोणते आहेत ते तुम्हाला सर्वात अगोदर सांगतो। त्यानंतर जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी, कोणत्या शेतकरी बांधवांना पैसे मिळतील या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी 2 मिनिटांमध्ये देणार आहे। त्यामुळे जर तुम्ही काही महत्त्वाचं काम करत असाल तर ते काम 2 मिनिटं बाजूला ठेवा आणि हा व्हिडिओ पाहायचा आहे। अन्यथा सर्व शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये सुद्धा या पीक विम्याचे पैसे यावेत, तर तुम्ही 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकरी बांधवांनी सरकारची गायरान जमीन दाखवून त्या जमिनीवरती हा पीक विमा उतरवलेला असेल त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार नाहीत। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांच्या नावाने जमीन नसेल, त्यांच्या नावाने 7/12 नसेल, तरी पण त्यांनी नकली बनावट 7/12 काढलेला असेल, नकली बनावट आटो उतारा काढलेला असेल, अशा शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। त्यासोबत शेतकरी बांधवांना ज्यावेळेस तुमचं नुकसान झालेलं होतं त्यावेळेस तुम्ही पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून या पिकाची पाहणी केलेली असेल, ए पीक पाहणी या पोर्टलवर ते नोंदणी केलेली असेल, तरच पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे। त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांनी आधार कार्ड बँकेशी लिंक केलेले नसेल त्यांना सुद्धा हे पैसे मिळणार नाहीत। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असेल, तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असेल तर या पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना पैसे मिळणार नाहीत। परंतु जे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असतील, ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं असेल, ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांचा पंचनामा केलेला असेल, यामध्ये कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, या पिकांसाठी हा पीक विमा सुद्धा वाटप होत आहे। बघा आता आपण थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी बघून घेऊयात। परंतु त्या अगोदर तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे, कारण भरपूर शेतकरी बांधवांनी काही महत्त्वाची कामे केलेली नव्हते, त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आलेले नसत। बघा शेतकरी बांधवांनो, पहिलं काम तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक करायचं आहे। तुम्ही ई पीक पाहणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली आहे का हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या पिकांचा सर्वे केलेला आहे का, तुमचं ज्यावेळेस पिकाचं नुकसान झालेलं होतं त्यावेळेस तुम्ही नोंदणी केलेली आहे का, या सर्व गोष्टी सुद्धा पाहायच्या आहेत, तरच मला या पीक विम्याचे पैसे विस्तांतर सुद्धा
होणार आहे। त्यासोबत ज्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत ती बँक सुद्धा लगेच सांगतो। बघा शेतकरी बांधवांनो, SBI बँकेमध्ये, पोस्ट बँकेमध्ये, कोटक महिंद्रा बँकेमध्ये, त्यासोबतच ICICI बँक असेल, IDBI बँक असेल, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, कोटक महिंद्रा बँक म्हणजेच 12 राष्ट्रीयकृत बँकेमध्ये पैसे येणार आहेत। तुमचं कोणत्याही बँकेमध्ये खातं असू द्या, म्हणजे सरकारी, सहकारी, खाजगी या सर्व प्रकारच्या बँकेमध्ये पैसे सुद्धा येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, सर्व जिल्ह्यांमध्ये आज पैसे विस्तार होणार नाहीत, कारण 35 लाख शेतकऱ्यांची लिमिट आहे। त्यामुळे आज 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, वाशिम जिल्हा, यवतमाळ जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हा, त्यासोबतच गडचिरोली जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांमध्ये पैसे सुद्धा येणार आहे। उर्वरित जिल्ह्यांमध्ये परत हे पैसे अशाच पद्धतीने विस्तार सुद्धा होणार आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही।